अमेरिका इराण युद्धामुळे देशभरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। त्याचाच फटका सोलापुरातील गॅस पंप वितरकांना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर सोलापूरमध्ये ॲटो LPG गॅस जो आहे तो मोठ्या प्रमाणात वितरित केला जातो। मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांचं प्रमाण जे आहे ते सोलापूरमध्ये आहे आणि आता सोलापुरातील जवळपास सगळेच पंप जे आहेत जे ॲटोमध्ये गॅस भरतात LPGचा ते सर्व पंप जे आहेत ते आता बंद अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता आहोत सोलापुरातील नई जिंदगी परिसरामध्ये आणि या भागात असलेला एकमेव LPG पंप जो आहे तो आता बंद ठेवण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हा पंप जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे, कारण LPG गॅस उपलब्ध नसल्यामुळे कंपनीने हा पंप जो आहे तो बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे या गॅस पंपावरती जवळपास 8 ते 10 कर्मचारी काम करत होते। मात्र आता या सर्वच कर्मचाऱ्यांना जे आहे ते आता बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे, कारण गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जो आहे तो भारतामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सुद्धा बसताना पाहायला मिळतोय। खरं तर केवळ गॅस पंप चालकांनाच नव्हे तर अनेक रिक्षा चालकांना सुद्धा याचा फटका जो आहे तो बसलेला आहे, कारण सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात LPG गॅसवर चालणाऱ्या रिक्षासुद्धा या ठिकाणी कार्यरत आहेत आणि या LPG गॅसवरती चालवणाऱ्या रिक्षा चालकांना आता याचा फटका देखील बसलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे गॅस तुटवड्याचा हा फटका सर्वसामान्य कामगार आणि रिक्षा चालकांना देखील बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।